नमस्कार, मी आहे वैष्णवी कथलकर। आपण बघत आहात सीटीव्ही न्यूज। नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। नागपूर अधिवेशनापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपदी स्थान न मिळाल्यामुळे येथील भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि मंत्रिमंडळात सुधीर मुनगंटीवार यांना स्थान देण्याची विनंती केली। या शिष्टमंडळात राजुरा येथील आमदार देवराव भोंगडे, जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा समवेत अनेक भाजप पदाधिकारी उपस्थित होते। बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपद मंडळात सामावून घ्यावे याकरिता चंद्रपूर येथील उत्साहित भाजपा कार्यकर्त्यांनी चंद्रपूर ते नागपूर पैदल यात्रा काढून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। तिथून मार्ग न निघाल्याने त्यांनी नागपूर ते दिल्ली असा प्रवास करण्याचे ठरवले असून जोपर्यंत मंत्रिमंडळात सुधीर मुनगंटीवार यांना स्थान मिळणार नाही तोपर्यंत पायाची कातडी सोडली तरी चालेल असा निर्धार या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय। विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांचे खंदे समर्थक देवराव भोंगडे आणि ब्रिजभूषण पाजारे यांच्याकरिता दिल्लीवारी केली होती, परंतु 7व्यांदा निवडणूक जिंकूनही त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही। मात्र यावर एकाही भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्याने राजीनामा न दिल्याने नुकतेच आमदार झालेले देवराव भोंगडे आणि इतर पदाधिकारी यांनी फक्त सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाचाच वापर करून घेतला का अशी चर्चा जनसामान्यात होत आहे। आज सकाळी चंद्रपूर ते किनवट जाणारी एसटी महामंडळाची बस गडचांदूर येथील जोगीबारजवळ पलटी झाल्याने अनेक प्रवासी जखमी झाले। या प्रवाशांना उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या मार्गावरील डिव्हायडर चालकाच्या लक्षात न आल्याने डिव्हायडरला बसची धडक बसली आणि ती पलटी झाली। चिमूर तालुक्यातील नेरी जवळील शिवणपाईल येथे रेती तस्करांचा प्रचंड सुळसुळाट झाला असून पहाटेच्या सुमारास रेती घाटावरून प्रचंड प्रमाणात रेतीची तस्करी होत आहे। या तस्करीत ट्रॅक्टरवर बसलेल्या एका हमालाला आपला जीव गमावण्याची पाळी आली असून रेती तस्करांवर जनतेचा प्रचंड रोष व्यक्त होत आहे। लखन अंबादास पोईनकर, वय वर्ष 19 असे या हमालाचे नाव आहे। वादग्रस्त मंत्री संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपद मिळाल्याने त्यांच्यावर पूर्वीपासून आरोप करणाऱ्या चित्रा वाघ हे दोघेही आता महायुती सरकारमध्ये सामील आहे आणि चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा संजय राठोडांवर निशाणा साधला होता। या त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दुटप्पी व हलकट प्रवृत्तीवर न बोललेलंच बरं असा टोला चित्रा वाघ यांच्यावर लगावलाय। मुंबई येथील माटुंगा परिसरात लहान मुलांची विक्री करणाऱ्या 9 जणांची टोळी पोलिसांच्या हाती लागली असून या 9 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। त्यासोबतच एक 4 वर्षीय मुलीची त्यांनी सुटका केली। या संपूर्ण प्रकरणात मुंबई येथील एक डॉक्टर दाम्पत्याचा समावेश असून त्यांना लवकरच अटक करण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मंगळवारी 17 डिसेंबरला भर दुपारी यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील वडकी येथे 3 घरफोडी झाल्याने नागरिकात दहशत पसरली आहे। शेतकाम करणारे हे तिन्ही कुटुंब असून चोरट्यांनी 3ही घरी दरोडा टाकून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली। याची तक्रार प्राप्त होताच वडकी पोलिसांनी तक्रार नोंदवून आरोपींचा शोध घेणे सुरू केले आहे। शिक्षकी पेशाला काळीमा फासण्याचा प्रकार राजुरा येथे उघडकीस आला असून शिकवणी घेणाऱ्या एका 23 वर्षीय शिक्षकाने 8व्या वर्गातील मुलीशी शारीरिक संबंध ठेवून तिला गर्भवती केल्याची घटना उघडकीस आली आहे। चंद्रपूर येथील ग्रामीण रुग्णालयात तिने नुकताच बाळाला जन्म दिलाय। आरोपी गणेश मोरे याचे या मुलीच्या परिवाराशी घरगुती संबंध होते। त्या संबंधातूनच पालकांनी आपल्या मुलीला त्यांच्याकडे शिकवण्यासाठी पाठवले, परंतु शिक्षकी पेशेला काळीमा फासत तिच्याशी गैरकृत्य केले। पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे। मूळचे बोटेबोरी येथील रहिवासी रशीद अहमद शेख, वय वर्ष 60 हे बऱ्याच वर्षापासून चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे राहत होते। 3 दिवसापूर्वीच ते बोटेबोरी येथून घरी परतले होते। त्यांची चौकशी करण्याकरिता परिवारातील संबंधितांनी त्यांना फोन केला असता ते फोन उचलत नव्हते। त्यानंतर त्यांना संशय येऊन ते आष्टीत दाखल झाले, तेव्हा त्यांच्या घराला बाहेरून कुलूप लावून दिसले। त्यांनी खिडकीतून वाकून बघितले असता रशीद अहमद शेख हे रक्ताच्या थारोळ्यात गतप्राण झाले होते। याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली असून त्यांची हत्या कोणी व का केली याचा तपास पोलीस करीत आहे। तर या होत्या आजच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह।
तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी CTV न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।